आपण उल्लेख केला माननीय एकनाथजी शिंदेंचा अत्यंत धार्मिक कुटुंब आहे ते. त्यांची पहिले ओळख झाली का अजून कोणाची झाली हे आपल्याला माहिती नाही, कारण हे फोटो असे येतात आहे. त्यानंतर मंत्र्यांवर पोलिसांकडून जी झालेला धरपकड, मारहाण, जे काय तुम्ही त्याला वर्णन कराल ते हे अत्यंत निंदनीय आहे. की चेअरवरून दिलेल्या आदेशाला मग काहीच अर्थ राहणार नाही. उद्या जर का सभापती उपसभापतींचा निर्णय फिरवला गेला तर अजून राजकीय गोंधळ पुढे निर्माण होतील. आमच्या ज्या विधान परिषदेचं नियम पुस्तक आहे त्याचं पान नंबर 7 क्रमांक 9 हा जो नियम आहे याच्यामध्ये स्पष्ट लिहिले आहे उपसभापती असतील, तालिका सभापती असतील, त्यांचे अधिकार हे तितकेच सभापतींइतके आहेत. माननीय एकनाथजी शिंदे यांना कोणी हलक्यात घेऊ नये. ते अतिशय प्रगल्भ नेते आहेत. त्यांना माहिती आहे कुठे काय करायचं, कुठे काय बोलायचं आणि केव्हा काय करायचं. अशोक खरात प्रकरणानंतर महाराष्ट्रामध्ये महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या अनुषंगानं पुन्हा एकदा चर्चा सुरू झालेली आहे. भोंदू बाबाकडनं फसवल्या गेलेल्या, नाडल्या गेलेल्या महिला आणि त्याही पलीकडे जाऊन याच्याशी असलेले राजकीय कनेक्शन याच्याबद्दलची चर्चा मागच्या अनेक दिवसांपासून या विधिमंडळाच्या आवारामध्ये होताना आपल्याला पाहायला मिळते. आज मुख्यमंत्री सुद्धा याच्याबद्दलचं निवेदन देणार आहेत. ते राज्याचे गृहमंत्री असल्यामुळे कुठे आणि कशा पद्धतीचा तपास झाला याच्याबद्दलची माहिती समोर येईलच. पण या सगळ्याच्या अनुषंगानं ज्या महिला आमदार आहेत त्यांना काय वाटतं हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. आत्ता माझ्यासोबत आहे शिवसेनेच्या विधान परिषदेच्या आमदार मनीषा कायंदे. मनीषाजी, खरं तर या सगळ्यामध्ये एक महत्वाचा मुद्दा आहे ते म्हणजे की इतक्या मोठ्या संख्येनं महिलांना फसवण्यात आलेलं आहे, त्यांच्यावर अत्याचार करण्यात आलेला आहे आणि हे प्रकरण समोर यायला काही काळ लागलेला आहे. किंबहुना हे प्रकरण खूप वर्षानंतर समोर आलेलं आहे असं म्हणतात. असं काय असेल की महिलांच्या बरोबर असा अत्याचार करणारा भोंदू बाबा दडून राहू शकतो किंवा तो समोर येत नाही, त्याची ही कुकृत्य समोर येत नाही? खरं तर महाराष्ट्रात हे काही पहिल्यांदा घडलेलं नाहीये, परंतु इतक्या मोठ्या प्रमाणात किंवा ज्याची व्याप्ती इतकी मोठी आहे हे प्रकरण पहिल्यांदाच ऐकायला येतं. म्हणजे आपल्याकडे राम रहीम बाबा झाले, अजून कोण आसाराम बापू झाले आणि हे सगळे आता हे खरात. आता हे स्वतःला कधी कधी ना लोक असे टायटल लावतात, कॅप्टन, डॉक्टर. आता खरं हा कुठे कॅप्टन होता, कोण होता हा? परंतु एकदम एखाद्या नावाच्या मागे कॅप्टन लागल्यावर त्याची विश्वासार्हता वाढते की कोणतरी हा मोठी व्यक्ती आहे. हा झाला पहिला मुद्दा. दुसरं, महिला याच्यामध्ये का फसतात तर याला समाज देखील जबाबदार आहे. समाजाकडून, कुटुंबाकडून महिलांची होणारी अपेक्षा, मूल झालं पाहिजे, तो मुलगाच झाला पाहिजे आणि या सगळ्यामध्ये एक मानसिक दडपण महिलांवर येतं आणि मग जेव्हा नैसर्गिकरित्या मूल होत नाही मग IVF सेंटर्सचा शोध चालू होतो. IVF सेंटर्समध्ये काय घडलं ते आपण पाहिलं. त्यानंतर हे असे भोंदू बाबा, मग त्यामुळे महिला याला बळी पडतात. याला समाज एकंदर कुठेतरी जबाबदार आहे, कारण मूल झालं पाहिजे म्हणून तगादा लावतात. मूल नाही झालं तर काही फार मोठं आकाश कोसळत नाही किंवा मुलगीच झाली, मुलगा नाही झाला, इस्टेटीला वारसदार कोण, या सगळ्याचं दडपण महिला घेतात. आणि मला खास करून महिलांना या निमित्ताने सांगावं लागेल की तुम्हाला याच्याबद्दल ठाम राहायला पाहिजे. एखाद्या स्त्रीला मूल होत नसेल तर त्याला कदाचित तो पुरुष नवरा जबाबदार असू शकतो, पण अजूनही समाज ते स्वीकारायला तयार नाही की पुरुष एखाद्या वेळेस पुरुषातच काहीतरी मेडिकल इश्यू असेल आणि त्यामुळे महिला लपून छपून घरातल्या लोकांपासून लपवून अशा ठिकाणी पोहोचतात. कोणाच्या माध्यमातून त्यांना समजतं आणि हे सगळे भोंदू बाबा हे हिंदू धर्माला पण एकंदर काळीमा फासण्याचं काम करतात. आणि जेव्हा उच्चपदस्थ व्यक्तींचा त्याला वरदहस्त असतो त्यामुळे कोणाला डाऊट येत नाही. आणि हे प्रकरण इतके वर्ष चालू होतं. जी महिला जी 7-8 वर्ष त्याच्याकडे जात होती, अशा अनेक महिला आहे ते प्रेग्नन्सीमध्ये जात होतं. म्हणजे आता प्रेग्नंट आहे, मुलगी झाली, मग मुलामध्ये कन्वर्ट करून देऊ शकेल का, हे असं काहीतरी कोणीतरी त्यांना सांगितलं असेल. आणि त्यामुळे इथे कुठेतरी सत्सक विवेक बुद्धी त्या कुटुंबाची असेल, महिलेची असेल, समाजाची. कारण अजूनही मूल झालं नाही, अपत्य झालं नाही म्हणून त्या स्त्रीला हिणवलं जातं, पुरुषाला हिणवलं जात नाही आणि त्यामुळे स्त्रिया याला बळी पडतात. तुम्ही उच्च पदस्थ असा उल्लेख केलेला आहे, अनेक राजकारणी याच्यामध्ये गोवले गेलेले आहेत. त्या अशोक खरात बरोबरचे फोटो हा एक वेगळा मुद्दा राहील. आपण याच्याही आधी अशा पद्धतीच्या क्रिया करणं किंवा अशा पद्धतीच्या पूजा करणं, अंधश्रद्धा निर्मूलन कायदा हा महाराष्ट्रामध्ये असताना सुद्धा इथनं जे लोक कायदा करतात किंवा जे लोक दिशादर्शक आहेत समाजासाठी
त्या नेत्यांकडनं मंत्र्यांकडनं अशा गोष्टी होणं याच्याकडे तुम्ही कसं पाहता आणि याला रोकथाम लावली गेली पाहिजे का? लोकप्रतिनिधी कुठेतरी वाट चुकतायत असं तुम्हाला वाटतं का? कारण तुम्ही स्वतः प्रोफेसर राहिलेले आहात. नाही, याच्यामध्ये लोकप्रतिनिधींची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. म्हणजे यापुढे खरंच विचार करायला पाहिजे. आपण कोणाबरोबर उठतो बसतो, फोटो पटकन कोणीतरी येतं आणि फोटो काढतो आणि मग तो फोटो व्हायरल होतो. अनेक वेळा अनोळखी माणसं येतात आणि सांगतात तुमच्यावर फोटो काढायचे असतात. परंतु अशा वेळेला कोणीतरी त्या मंत्र्यांना घेऊन जातंय ना. त्याला कोणतरी कार्यकर्ता असतो, तो घेऊन जातो. चला बाबा, साहेब इकडे पूजा ठेवली आहे, चला. आता कार्यकर्त्याला नाराज करायचं नाही म्हणून अनेक वेळा मंत्री असतील, आमदार असतील, ठीक आहे बाबा येतो तिकडे. परंतु पूजा आणि हे सगळे जे प्रकार आहेत, हे अंधश्रद्धा, याच्यामध्ये एक वी कॅन से देर इज अ थिन लाईन. हे आपल्यालाही ओळखता आलं पाहिजे. सत्यनारायणाची पूजा आहे किंवा नवचंडी याग असतो किंवा काहीतरी अशा प्रकारचे तत्सम कार्यक्रम आहे. परंतु ह्यात आणि दुसरे काहीतरी प्रकार जे करतात, लिंबू, मिरची, कळसा, काय वाटेल ते असेल ते. मी तर स्वतः या वाटेला कधीच गेले नाही. हा अशोक खरात आहे, तो कोण मला माहित सुद्धा नव्हता. ते सगळं आल्यावर मला कळलं. परंतु यामध्ये कार्यकर्त्यांनी पण आपल्या नेत्यांना तिथे नेताना सांगताना हे सगळं काळजी घेतली पाहिजे. आणि यापुढे मला असं वाटतं प्रत्येक नेत्याची देखील ही जबाबदारी आहे की आपण कोणाच्या मंचावर जातोय आणि खरंच हे व्हेरीफाय केलं पाहिजे. कारण त्याला कुठेतरी तुमचा राजश्रय नसला तरी त्याला राजश्रय वाटू शकतो. तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे की राजाश्रय वाटू शकतो, राजाश्रय नसला तरी. या सगळ्यामध्ये जर आपण पाहिलं तर 2022 मध्ये खरात जेव्हा चर्चेत आला होता तेव्हा एकनाथ शिंदेबरोबर हस्तांदोलन केल्यामुळे तो चर्चेत आला होता आणि त्यानंतर मग अशा पद्धतीनं वेगवेगळ्या नेत्यांबरोबरचे त्याचे फोटो आले. पण यामध्ये कुठेतरी नेत्यांना, तुम्ही म्हटलं त्याप्रमाणे कार्यकर्ते जे आहेत त्याचे भरीस पाडतात, पण नेत्यांनी पण या सगळ्या संदर्भामध्ये अशा गोष्टी, अशा विद्यांच्या आहारी जायला नको. किंवा म्हणजे आपण पाहिलंय की चाकणकरांच्या बद्दल सुद्धा तशी चर्चा झाली, अगदी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष असताना सुद्धा. तर लोकप्रतिनिधींमध्ये हे प्रस्थ वाढतंय असं वाटतं का? आणि लोकप्रतिनिधींनी पण या वाटेला जायला नको यासाठी काही काळजी घेतली पाहिजे का? म्हणजे तंत्रविद्येच्या, ना की फसवून पूजेला नेलं गेलं म्हणून संदर्भातल्या. नाही, खरंच आहे. पूर्वी बघा, आता काय झालं नाही, हा सोशल मीडियाचा जमाना आहे आणि त्यामुळे पटकन एका क्षणात गोष्टी व्हायरल होतात. पूर्वी एवढं सगळं नव्हतं. म्हणजे लोक जात असतील, करत असतील, तंत्रविद्या आहे ते, याचे काही शास्त्रोक्त लोक आहेत. परंतु भोंदू आणि शास्त्रशुद्ध याच्यामध्ये कोण ओळखणार? आपल्यासारख्या लेमॅनला तर कळत नाही. परंतु यामध्ये निश्चितच काळजी बाळगली पाहिजे. आणि आपण उल्लेख केला माननीय एकनाथजी शिंदेंचा, अत्यंत धार्मिक कुटुंब आहे ते आणि ते दृढ धार्मिक हिंदू पद्धती, आचार, विचार याच्यावर विश्वास ठेवणारे आहेत. परंतु त्यांची पहिले ओळख झाली का अजून कोणाची झाली हे आपल्याला माहिती नाही, कारण हे फोटो असे येतात आहे. परंतु मला वाटतं त्यांचे सगळ्यांबरोबरच फोटो आहे. आपण पाहिलं की केंद्रातील भाजपचे नेते, महाराष्ट्रातील भाजपचे नेते, शिक्षण, हायर एज्युकेशन मिनिस्टर यांचेही फोटो आहेत. म्हणजे काय झालं, फोटो हा प्रकार वेगळा आहे. फोटो पटकन आपण त्याला वल्नरेबल असतो. आम्ही वल्नरेबल कॅटेगरीमध्ये येतो. पटकन कोणतरी आमचा खोळावर तरी फोटो काढतो. परंतु यामध्ये त्यांच्या नादी लागणं ही गोष्ट वेगळी आहे की त्यांच्याकडनं काही कर्मकांड करून घेणं ही वेगळी गोष्ट आहे. तुम्ही ज्याप्रमाणे म्हणताय त्याप्रमाणे की हे सगळं करणं चुकीचं आहे किंवा ही वेगळी गोष्ट आहे, पण या अंधश्रद्धा निर्मूलन कायदा अधिक सशक्त करण्याची आवश्यकता आहे किंवा त्याला अधिक बळ देण्याची आवश्यकता आहे असं म्हटलं जात आहे. तर खरोखर तो म्हणजे असताना सुद्धा अशा पद्धतीच्या गोष्टी घडत आहेत. नांदेडमध्ये घटना घडली, आत्ता ही घटना घडलेली आहे. अर्थात तंत्रविद्येच्या अनुषंगानं मुलांचे, माणसांचे बळी घेतले जातात, लहान मुलांचे बळी जातात, मुलं गायब असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि ह्या सगळ्या गोष्टी तंत्रविद्येशी निगडीत असल्याचं पुढे मागे लक्षात येतं. त्यामुळे अंधश्रद्धा कायदा हा अधिक कठोर करायला हवा आणि याच्यामध्ये असलेल्या व्यक्तींना कठोर कारवाई, शिक्षा व्हायला हवी अशी तुम्ही मागणी करता का? कारण आज गृहमंत्री या सगळ्या संदर्भात निवेदन सुद्धा देणार आहे. नाही, यामध्ये जर का कायद्यामध्ये काही लॅक्युने असतील, त्रुटी असतील तर त्या निश्चित त्याच्यामध्ये अमेंडमेंट झाली पाहिजे. परंतु सर्वात गोष्ट म्हणजे लोकांमध्ये जनजागृती होणं आणि त्या शासनाने देखील जनजागृती मोहीम काढली पाहिजे की अशा लोकांना तुम्ही म्हणजे बळी पडू नका. आणि दुसरी गोष्ट की याच्यात महिला मोठ्या प्रमाणात अडकत आहेत. यांना समाज, मी जसं म्हटलं, समाजाचं दडपण नाही. मूल झालं म्हणजे तर स्त्रीला दोष देण्यात येतो ना. त्या घरातल्या पुरुषाला कोणी झापतं का की तुझ्यातच चूक आहे, तू तिला काय छळतोय म्हणून? ती सासू असेल, कोणी असेल, नणंद असेल, आई असेल, हे सगळं त्या महिलेला त्रास होतो. तर तिला
तिने पण ऍक्सेप्ट केलं पाहिजे. ठीक आहे, नाही मूल होते, असे अनेक हजारो कुटुंब आहे की जे स्वेच्छेने मूल नको म्हणून असं देखील आता पुढे येत आहे. परंतु या सगळ्यामध्ये महिला बळी पडतात, राजकारणी नी खरं बळी पडू नये, बळी तेही पडतात, कुठल्या तरी वरच्या पोझिशनसाठी असेल काय असेल. मला असं वाटतं की हे प्रत्येकासाठी हे डोक्यावर थंड पाणी टाकल्यासारखं आहे आणि ह्याच्यामध्ये प्रत्येकानेच आता सजग राहण्याची गरज आहे. म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलन कायदा अधिक सक्षम करण्याची आवश्यकता नाही, जसं मी म्हटलं की त्यात काय त्रुटी आहेत ते शोधून काढलं पाहिजे. तो कायदा पुन्हा एकदा त्याचं पुनरावलोकन केलं पाहिजे आणि त्यामध्ये काय त्रुटी आहेत हे शोधून काढून पुढच्या अधिवेशनात त्याच्यातल्या काही अमेंडमेंट्स असतील त्या नक्की आणल्या पाहिजे. आणखीन एक मुद्दा आहे तो म्हणजे सभागृहातलाच आहे म्हणून विचारते. काल राड्याच्या संदर्भामध्ये जर पाहिलं साताऱ्याच्या 2 वेगळे निर्णय आलेले आहेत सभागृहातनं. एकीकडे उपसभापती नीलम गोरे यांनी सांगितलं निलंबन होईल त्या एसपीचं. दुसरीकडे त्याच नंतर विधान परिषदेचे जे सभापती आहेत राम शिंदे प्राध्यापक, त्यांनी असं म्हटलं की आता या संपूर्ण प्रकरणाची चौकशी होईल. आता 2 वेगवेगळे निर्णय आलेले आहेत. उपसभापतींनी निर्णय दिल्यानंतर सभापतींकडनं आलेला निर्णय, आमदार म्हणून म्हणजे तुम्ही कसं याकडे पाहता? सभागृहाच्या कामकाजामध्ये या सगळ्या संदर्भामध्ये गोंधळ निर्माण झाला असं तुम्हाला वाटतं का, की आधीचा निर्णय होता उपसभापतींचा किंवा त्यावेळेस तिथं म्हणजे सभागृहामध्ये होते आणि त्यांचा निर्णय हा योग्य ग्राह्य मानला जायला हवा असं तुम्हाला वाटतं? बघा, याच्यामध्ये जे काय गोंधळ झाला साताऱ्याच्या निवडणुकीच्या दरम्यान, पहिले म्हणजे की त्या दोन उमेदवारांना तिथे पोचू दिलं नाही. हे लोकशाहीचं उल्लंघन नाही का? लोकशाहीला काळीमा फासला गेला त्या दिवशी. त्यानंतर मंत्र्यांवर पोलिसांकडून जी झालेला धरपकड, मारहाण, जे काय तुम्ही त्याला वर्णन कराल ते हे अत्यंत निंदनीय आहे. म्हणजे ते सांगू शकत होते की तुम्ही आणि ते काही आतमध्ये गेले नव्हते वोटिंगच्या ठिकाणी. माननीय शंभूराज देसाई मंत्री हे पालकमंत्री आहे, त्यांच्याकडे शिवसेना पक्षाचा व्हीप होता आणि ते व्हीप बजावण्यासाठी तिथे बाहेर होते की तुम्ही हा व्हीप आहे. परंतु जे 2 वोटर्स आहे ते पोचू शकले नाही. तर हे ही निवडणूक प्रक्रियाच खरं तर बरखास्त केली पाहिजे, ही माझी प्रथम मागणी आहे. दुसरा विषय जो आहे, माननीय उपसभापती नीलमताई गोरे, खरं तर आमच्या ज्या विधान परिषदेचं नियम पुस्तक आहे त्याचं पान नंबर 7 क्रमांक 9 हा जो नियम आहे याच्यामध्ये स्पष्ट लिहिले आहे, उपसभापती असतील, तालिका सभापती असतील, त्यांचे अधिकार हे तितकेच सभापतींइतके आहेत. हे स्पष्ट लिहिलेलं आहे, त्याचा उल्लेख केलेला आहे. आता राजकीय तिढा निर्माण झालेला आहे तर अर्थातच सर्व ज्येष्ठ नेते बसून ठरवतील की नेमकं काय. परंतु चेअरवरून दिलेला निर्णय हा फिरवला तर त्याचेही पुढे हे प्रेसिडेंट सेट होईल. मग हे प्रेसिडेंट सेट होईल की चेअरवरून दिलेल्या आदेशाला मग काहीच अर्थ राहणार नाही. उद्या जर का सभापती उपसभापतींचा निर्णय फिरवला गेला तर अजून राजकीय गोंधळ पुढे निर्माण होतील. त्यामुळे मला असं वाटतं की आपल्या तिन्ही नेते जे आहेत ते अत्यंत मॅच्युअर आहेत आणि ते यात नक्कीच मार्ग काढतील. राजकीय नाराजी आमदारांची पाहायला मिळाली होती, विशेष करून शिवसेनेच्या आमदारांची नाराजी पाहायला मिळाली होती. अगदी राजीनाम्यापर्यंतची भाषा झाली. अशी भाषा करण्याकरची वेळ ही शिवसेनेच्या आमदारांवर का यावी आणि का आणली आणि कुणी आणली? यामध्ये स्थानिक राजकारण, स्थानिक निर्णय, युत्या, महायुत्या वेगवेगळ्या पक्षांची झाल्या. बघा, लोकसभा आणि विधानसभेला तर ठरलेले महायुती झाली, परंतु स्थानिक निवडणुकांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या युत्या व्हायला लागल्या. उबाटा गट आणि अजितदादा गटांची युती, कुठे भाजप आणि उबाटाची युती, असं काही झालं. त्यातनं हे सगळे प्रॉब्लेम निर्माण झालेत. यापुढे हे घडू नये यासाठी पुढल्या आता तर सध्या 4 वर्ष कुठली निवडणूक नाहीये, परंतु अजूनही जे 50% ज्या क्रॉस झालेल्या आहेत त्या ठिकाणच्या तिथे तरी निदान अशा प्रकारचं विचित्र चित्र व्हायला नको. शिवसेनेच्या आमदारांची नाराजी योग्य वाटते का तुम्हाला? म्हणजे आत्ता जी त्यांचं असं म्हणणं आहे, म्हणजे जी काही माहिती येते आहे बातम्यांमधून, जे काही चर्चा आहे त्याच्यानुसार, की भाजपकडनं गळचेपी केली जाते आहे, भाजपकडनं सातत्यानं म्हणजे अपमानित केलं जात आहे, कमी लेखलं जात आहे, जे काही सन्मान मिळायला हवा तो दिला जात नाही आणि त्याचाच परिणती म्हणून हे साताऱ्यामध्ये घडलेली गोष्ट आहे. बघा, पहिले तर माननीय एकनाथजी शिंदे यांना कोणी हलक्यात घेऊ नये. ते अतिशय प्रगल्भ नेते आहेत, त्यांना माहिती आहे कुठे काय करायचं, कुठे काय बोलायचं आणि केव्हा काय करायचं. आणि अशा पद्धतीने शिवसेनेच्या आमदारांची गळचेपी कधीच कोणी खपवून घेतला नाही आणि ती आम्ही काल जाहीरपणे आमचे मुख्य नेते यांच्याकडे व्यक्त केलेली आहे. मुळात म्हणजे इथे लोकशाहीला काळीमा फासणार. तुम्ही 2 उमेदवाराला पोचू दिलं नाही, मंत्र्यांना येऊ दिलं नाही, मंत्र्यांची धरपकड झाली, त्यांना धक्काबुक्की झाली, ही गोष्ट वेगळी आहे. पण तुम्ही उमेदवारांना तर पोहोचू द्यायचं ना.
उमेदवारांना का पोहोचू दिलं नाही याची पूर्ण चौकशी झाली पाहिजे. आणि निश्चितच आमच्या मंत्र्यांना अशा पद्धतीने वागणूक आमची नाराजगी पोलिसांवर आहे की एसपी हॅज क्रॉस्ड हिज लिमिट्स. पोलिसांनी त्यांची मर्यादा पाळायला पाहिजे होती. मंत्र्यांना अशा प्रकारची वागणूक मज्जाव करणं वेगळं आहे, परंतु धरून ठेवणं शंभूराज देसाईंनी स्वतः याचं वर्णन केलेलं आहे. मला वाटतं ते पुरेसं आहे. महेश शिंदे वेगळी भूमिका घेताना पाहायला मिळत आहे संपूर्ण शिवसेनेच्या आमदारांपेक्षा. हे असं कसं काय आणि नेमकं काय? म्हणजे पक्षाकडनं आता कारवाईच्या संदर्भामधल्या हालचाली आहेत, पक्षप्रमुख म्हणजे मुख्य नेते जे आहेत तुमचे त्यांची एक भूमिका आणि थेटच एका आमदाराची भूमिका वेगळी, असं कसं काय? बघा, यामध्ये निश्चितच मान्य शिंदेजी हा विषय हाताळतील, याच्यावर मी भाष्य करणं योग्य नाहीये. हे सगळं मान्य शिंदे साहेब सगळ्या जे काय कुठे काही चुकलं असेल किंवा काय झालं असेल निश्चित ते त्याच्यावर पूर्ण समाधान तोडगा काढून समाधानी उत्तर मिळेल. पक्षाच्या मुख्य नेत्यांची नाराजी आहे शिंदेच्या म्हणजे महेश शिंदेच्या या भूमिकेबद्दल? नाही, ते मी नाही सांगू शकत. हे त्यांचं आणि या सगळ्या त्यांचं याच्यावर काय मत आहे, काय असं झालंय, हे त्यांच्या पूर्ण बैठक झाल्यानंतरच आपल्याला काही याच्यावर बोलता येईल. धन्यवाद ताई. तर आपल्याला मनीषा कायंदे यांनी सांगितलेलं आहे की कशा पद्धतीनं हा राडा झालेला आहे आणि या राड्याच्या अनुषंगानं कशा गोष्टी घडलेल्या आहेत, याच्या अनुषंगानं योग्य ती कारवाई जी आहे ती एकनाथ शिंदेकडनं केली जाईल. तसंच महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या अनुषंगानं जे खराबकडनं झालेले आहेत, महिलांनी अधिक सजग व्हायला हवं असंही म्हटलंय. आणि अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यामध्ये काही गोष्टी आहेत त्याचं पुनरावलोकन करून पुन्हा त्याच्याबद्दलचे काही निर्णय घेतले गेले पाहिजेत आणि पुढच्या अधिवेशनात या सगळ्या गोष्टी व्हायला हव्यात असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे. आणि त्याचबरोबर खराबरोबर फोटोज यांचे आहेत त्याच्यामध्ये भाजपचे केंद्रातले नेते आणि राज्यातले नेते सुद्धा आहेत, याची सुद्धा एकदा त्यांनी आठवण करून दिलेली आहे. तर कॅमेरामन सचिन सावंतसह मी हर्षदा परब, मुंबई तक.